व्हेरी गुड मॉर्निंग. सध्या आम्ही असं वेरे तुमचे जे वॉटर टँक टाकी आसा थंय आसा आनी कुशीक MRF शेत आसा आनी ताचे भोंवतणी पळयता की सगळे कडेन गार्बेज पसरला. कितले हानिकारक आसा अशें तुमकां दिसता? कशें आसा मरे, एखाद्या आमचो देशाचो पंतप्रधान स्वच्छ भारत अभियान आमच्या साळगांव मतदारसंघाची एरेज मागून सगळ्यात व्हडली लोकसंख्या आसली पंचायती. ह्या पंचायतीच्या म्हाका दिसता 100 मिटराचेर असणारी आमची उदकाची टाकी आनी तेज्या कुशीक ही MRF शेड. तुम्ही फाटल्यान पळयता आसतले MRF शेड खंय उरली आनी हे पळय घाण पसरल्या पळय न्हू, ही घाण. आनी म्हाका दिसता चड करून हे उदक सुद्दां टाकयेन लिकेज जावन घाणीचे पडदे टाकयेन वचूं आनी ते उदक आमच्या घरा कडेन पावूंक शकता. हेज्या कडेन डोळे कित्याक करता म्हाका काय कळना. एक्चुअली काम कोणाचे? स्थानिक पंचायत आमदाराचे. आमदाराचेर आता विश्वास आमचो उरलेलोच आहा. तो फक्त एंटरटेन करपाक येयला. जे विजन ना पळय तो मनीस असले केन्ना लक्ष दिवचना, कित्याक हांगर तेका काय विटामीन गावपाची ना. कित्याक ही गार्बेज न्हू. अरे बाबा, लोकांच्या आरोग्या कडेन खेळनाका तुम्ही. ही पळया मरे दुर्दशा कशी करून उडयल्या ती. दुसरो आसा तो आमचो लेबर कॉन्ट्रॅक्टर सुभाष गोपाल पेडणेकर आनी तेजी मिसेस आहा सरपंच. तेंका तेणे गेणे काय ना, ते दुकान घालून बसले कलेक्शना खातीर. अरे एखादे अशें जाणा जॉब इमिजिएटली खरें सरपंचान किंवा आमदारान एक्शन घेवन साफसफाई करपाक जाय. हें कितें करून उडयल्यार पळया मरे तुमी. म्हणजे तुमी डायरेक्टली लोकांच्या जिवा कडेन खेळटा कशें जालें. हांगर वास पळय मरे, घाण मारता कशी पळय. तुका तो वास येता आसतलो, उबे रावपाचें ना. कित्याक सकाळी फुडें एका म्हाका फोन केलो कोणी, बाबा अशें अशें जालां पळय जाल्यार हांगर बाबा दुर्दशा मरे. ही जी दुर्गती वाडलेली आसता, म्हाका दिसता फाल्यां सकाळी येता कदाचित हांगा म्हाका आनी एका वर्सान एक मिनी संसद तयार जायत भंय दिसता. MRF शेड खंय आसा थंय आसा न्हू. इनॉग्रेशन करता आसतना सगळे ते कार्पेट बी घालून येता. आतां ह्या कार्पेटान कोण येतलो? केदारान खरें म्हणशाले ते सरपंच पळय तो सरपंच सुष्मिता पेडणेकरचो घोव लेबर कॉन्ट्रॅक्ट सुभाष पेडणेकराक ताका सांगपाक जाय बाबा इमिजिएटली काळा निवडय म्हणून मरे. आयज पंचायतीन आमच्या लेबर कॉन्ट्रॅक्टरूय तो, पंचायत मेंबरूय तो, ते खळयो उस्पितात तो, वॉटर टँकरान सप्लाय ऑल रावंडर तो. अशें करून तेंच्यानी गांवची पाड घातलेली आसा. हे खरें म्हणटाले केदारान इमिजिएटली हांगर येवन कोणाक धाडून हे सगळी साफसफाई करपाक जाय, जेणे करून आमचें आरोग्य नितळ गावतलें आमकां. सरावंडींग घरा बी आसा सो पाजी इफेक्ट खंय जाला? नाही, इफेक्ट सगळ्यांक इफेक्ट तुका सांगले की हांगर ते उदक वयता टाकयेनच्यान आनी ते प्रत्येकाच्या घरान वयता मरे. फाल्यां समज ते लिकेज जावन ते उदक समज टाकयेन गेले घाणीचे, ते प्रत्येकाच्या घरान पावतले मरे. जवळ जवळ म्हाका दिसता कांय न्हू म्हटल्यार आमचे वेऱ्यान नेरूल म्हटल्यार 10-12 हजार लोकसंख्या आसा मरे. हेजी काळजी कोण घेतलो रे? अरे स्वच्छ गोंय नितळ गोंय म्हणटा पळय हे पयल्या पर्यंत तुमकां कळटा न्हू स्वच्छ गोंय काय नितळ गोंय तें. आमकां तो म्हणटा हर घर जल येता ते बरोबर तुजेर दिवपाक जावपाचें ना. स्वच्छ तर त्यो सरावंडींग न्हू. हे टाकयेक जवळ 15-16 हजार लोकांक उदक वयता टाकयेनच्यान. ते फाल्यां उदक लिकेज जावन समज टाकयेन गेले, लोक जाम पडटले मरे, सीक पडटले मरे. कितें काळजी कोण घेतलो? फाल्यां कितें म्हणटलो आपूण तेन्ना ल्हान भुरगो आसलो म्हणटलो कितें ताका संवय जाल्या आपूण न्हू ते आपूण ल्हान आसतना केल्ले म्हणून. ह्या प्रश्नांक बगल न दिता खरें म्हणशालें इमिजिएटली केदारान कोणाक तरी ऑफिसराक धाडून लेबराक धाडून कोण तरी साफसफाई करपाक जाय.